नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आपण आज एक छानशी रीडिंग घेऊन आली बरं का. महाकाली तुम्हाला कोणताही चुकीचा निर्णय घेऊन देत नाहीत. आणि हा निर्णय ॲक्च्युली मला तुमच्या रिलेशन्सवर खूप हे झालं होतं, कारण खूप हेवी एनर्जी मी पिक करत होते. जर ती तुमच्या रिलेशनमधली असेल, ज्याच्याशी कोणाशी ही एनर्जी पिक होते, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि हा आदेश किंवा हा जो निर्णय आहे, जो तुम्ही चुकीचा घेताय किंवा एखादं पाऊल हे करताय, तर तो रिलेशनवरचाच आहे. तर त्याबद्दल तुम्हाला जो काही मेसेज मिळतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही स्टिकअप म्हणजे थोडंसं तुम्ही विचार करायचा आहे. तर तुमच्या रिलेशनवरचाच हा निर्णय, हा मेसेज असणार आहे. आणि हा निर्णय तुम्ही घेताय तर ते चुकीचा असेल किंवा चुकीचा होईल, तर थोडंसं तुम्हाला थांबण्यासाठी सांगत असतील महाकाली. तर तुमच्या नात्यावर, तुमच्या प्रेमावर तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. हा तुम्हाला आदेशही दिला जातोय आणि तुम्हाला सांगितलंही जाते की थोडंसं एक पाऊल मागे घेतल्याने आयुष्यातले सगळे संबंध सुधारत असतात. फक्त ते आपल्याला एक पाऊल मागे घ्यायला हवा आहे, सोडता आलं पाहिजे. तर कोणता निर्णय आहे, काय तुम्हाला सांगतायत, काय परिवारामधून दूर होणं आणि नात्यांमधून दूर होणं आणि स्वतःच्या रिलेशनमधून, जोडीदारापासून दूर होणं, हा निर्णय म्हणजे काय खूप टोकाचा निर्णय घेणं असं हे नाही आहे. तर त्याच्यासाठी काय आहे नक्की तुमच्यासाठी? तुम्हीही काही गोष्टी फेस केल्या असाल, पण त्यासाठी थोडासा वेळ द्या. विरह आणि वेळ ही सगळ्या जखमांना भरून काढणारी असते. तर थोडासा वेळ द्या निर्णय घेण्यासाठी. आणि असं इथं महाकाली तुम्हाला सांगतात, म्हणजे खूप मोठा स्ट्रॉंगली मेसेज मला असा हा पिक झाला होता आणि तुम्हाला हा मेसेज मला द्यायला सांगितलेला आहे. खूप मोठा निर्णय आहे हा. म्हणजे महाकाली तुम्हाला कोणतीही चूक करू देणार नाही आहे. कोणतीही चूक करू देणार नाहीत. कारण तुमच्या रिलेशनमध्ये तुम्हाला खूप बर्डन आहे. तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये म्हणजे खूपच बर्डन, असं खूप जबाबदारी आहेत, खूप कर्तव्य आहेत, खूप गोष्टी आहेत, ज्यानं तुम्ही जखडला गेलाय, ज्यात तुम्ही असं पडलाय की त्यातून तुम्हाला बाहेर येता येत नाहीये, मार्ग मिळत नाही. इकडनं एक गोष्ट थांबवली किंवा हे केली तर दुसरीकडनं तुमच्यावर येतात. तुमच्याच आजूबाजूचे, तुमच्याच नात्यातले, तुमच्याच परिवारातले असतील. तुमच्यावर काही म्हणजे काय बोलत असतील, काय आघात होत असतील, शब्दांचे असतील किंवा न बोलता असे असतील. आणि त्यामध्ये तुमची कुचंबणा होते, तुम्हाला त्रास होतोय आणि ह्या सगळ्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ह्याच्यामध्ये जखडून गेल्या, बोलता येत नाहीये. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा निर्णय चुकीचा घेत असाल किंवा एखाद्या नकारात्मक एनर्जीच्या प्रभावाखाली तुम्ही आलेले असाल, तर इथं तुम्हाला सांगितलं जाते की इथं चुकीचा कोणताही निर्णय तुम्हाला घेऊन देणार नाही. कारण थोडंसं थांबण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. हा निर्णय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. संसारातून, रिलेशनमधून, आयुष्यभराच्या जोडीदारापासून दूर होणं आणि एखादा निर्णय घाईघाईने घेणं म्हणजे आयुष्यातल्या खूप मोठ्या कष्टावर आणि अगदी परमेश्वरानं दिलेलं नातं जे सांभाळायचं आहे, फुलवायचं आहे, मोठं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग चढ-उतार असे चालूच राहणार. तर त्यामध्ये थोडंसं तुम्हाला थांबण्यासाठी सांगितलं जातंय. म्हणजे ज्यांचं नातं खरंच खूप प्युअर आहे. अन्याय सहन करणं हा भाग आहे. अन्याय सहन करायचाच नाही आहे. कारण जिथं खरंच प्रतिकार करायचा आहे तिथं करायचं आहे. पण जिथं खरंच तुम्हाला होप्स आहेत, खूप छान तुमचं नातं आहे, तुमचं रिलेशन आहे आणि त्याला तुम्हाला वेळ देण्याची खरंच गरज आहे. तुमचे इंट्युशन्स तुम्हाला सांगतायत की तुमच्या त्या नात्याला तुम्हाला वेळ देण्याची गरज आहे. कारण ते गॉड गिफ्टेड आहे. परमेश्वरानं ब्लेस्ड केलेलं नातं आहे. तर त्याला थोडंसं तुम्हाला वेळ द्यायला इथं सांगितलं जाते. खूप बर्डन आहे. तुमच्या मनावर खूप ताण आहे. तर त्या ह्याच्यामध्ये कोणत्याही बर्डनमध्ये, कोणत्याही ताणामध्ये, कोणत्याही अ, घुसमटीमध्ये निर्णय न घेता शांत, विचारपूर्वक आणि खूप इंट्युशनला कनेक्ट व्हा, मार्गदर्शन घ्या, बोला आणि मग निर्णय घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. ते बघा इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते. महाकाली तुम्हाला कोणतीही चूक करू देणार नाही आहे. कारण महाकालीने शक्ती, तुमच्यामधली शक्ती, आपली स्त्री शक्ती असणं किंवा पुरुषी दोन्हीही शक्ती इथं आहेत. स्त्री आणि पुरुषाची, फेमिनाईन, मस्क्युलाईन. तुम्ही दोन्हीही ज्या सोर्स आहेत, ज्या आपल्या नात्यामध्ये कोणताही निर्णय घेत असतात, तर ती चूक तुम्हाला करू देणार नाहीत महाकाली. कोणतीही चूक असेल, ती तडकाफडकी तुम्ही करताय, ज्याच्यामध्ये कोणताही विचार नाही, अविचाराने ती चूक होतीये, तर ती चूक तुम्हाला करू देणार नाहीत. कारण एक वॉन्ड्स तुमच्या हातात दिलेला आहे, एक कला तुमच्यामध्ये आहे,
एक कर्तृत्व तुमचं तुम्हाला वेगळं एक हे करण्याची ताकद तुमच्यामध्ये तुम्हाला दिली, शक्ती तुम्हाला दिलेली आहे महाकालीने. आणि महाकाली तुम्हाला चूक करू देणार नाहीत, कारण तुम्हाला वेगळं काहीतरी नवीन घडवायचं आहे. तुम्हाला अशा चुका करायचं नाही, कारण तुमचं स्थान, तुमची जागा, तुमचं हे तुम्हाला तुमचं वेगळं रूप दाखवून देणारी आहे. त्यामुळं तुम्हाला अशी चूक महाकाली करू देणार नाही, ज्यामुळे तुम्हाला ते त्रास होईल किंवा तुमच्या परिवारालाही त्रास होईल, तुम्हालाही त्रास होईल, इव्हन तुमच्या मुलांना असेल किंवा तुमच्या भविष्याला असेल. त्याचं पडसाद पडतील. अशी कोणतीही चूक महाकाली तुम्हाला करू देणार नाहीये. तिथं कार्ड आहे. तुम्ही खूप इमोशन्समध्ये असाल, खूप इमोशनली तुम्ही हर्ट झालाय. असा इथं हे आहे 2 नंबरचं कार्ड आहे. तुम्ही इमोशनली हर्ट झालाय, खूप दुखवला गेलाय तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घेताय. तर त्या इथं तुम्हाला ते दुखवलं गेल्यानंतर, हर्ट झाल्यानंतर निर्णय घेणं हा कधीही चुकीचाच ठरतो. भविष्यामध्ये पुढे गेल्यानंतर त्याचे चुकीचे पडसाद येतात. तर तिथून तुम्हाला महाकाली थांबवतात, की शांतपणे आयुष्याचा, भविष्याचा निर्णय घ्यावा. कोणताही आपण निर्णय घेत असताना अगदी शांतपणे. कारण जीवाला जीव देणारी माणसं असतील, जीवाला जीव देणारी माणसं असतील, नाती असतील, आपलीच लोकं असतील, ही खूप कमी ह्यानं भेटत असतात ती. ती काय प्रत्येक वेळेस ती भेटतात अशी नाही. ती भेटतात. त्यांच्यामध्ये आपल्याला काही असा काळ असतो, काही असे हे असतं ते आपल्याला त्याच्यामध्ये राहायचं. आणि तुम्ही जे क्वीन ऑफ वॉन्ड्स, मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही क्वीन आहात. तुम्ही क्वीन आहात, तुम्ही राणी आहात. राणीसारखं राज्य करणं, राणीसारखं पुढं भविष्यात काही ठेच लागल्याशिवाय, काही सोसल्याशिवाय देवपान जसं घाव घातल्याशिवाय देव पण येत नाही. तसंच दगडाला घाव घातला तरच देव निर्मित होतो त्यातनं आणि मूर्ती निर्माण होते. तसंच आयुष्य सुद्धा आहे. त्याला घाव घातले तरच त्यातनं निर्माण होणार आहे काहीतरी नवीन आणि तेच तुमच्या आयुष्यात चाललंय. जे ठोके देणं काम आहे आणि ते चाललेलं आहे. त्यामुळं तुम्हाला राणीच्या स्वरूपामध्ये यायचं आहे. त्या रूपामध्ये तुमच्या रूपामध्ये यायचं आहे. तर तुम्हाला इथंच हारून चालणार नाहीये. इथंच थांबून चालणार नाहीये किंवा कोणताही चुकीचा निर्णय घेऊन चालणार नाही. कोणती चूक तुम्हाला होऊ द्यायची नाहीये. खूप सारासार विचार इथं करायचा आहे तुम्हाला. कारण तुम्हाला या भूमिकेत तुम्ही येत आहे. खूप चुका किंवा काही अशा घटना आयुष्यात घडतायत. काही अशा ऊर्जा तुमच्या अवतीभोवती आहेत, की त्या तुम्हाला ते निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करतायत. तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर त्या तुम्हाला तो करण्यासाठी प्रोत्साहित करतायत. तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जातंय. इज अ क्वीन ऑफ वॉन्ड्स म्हणजे ही राणी आणि हिची जागा, हिचं स्थान हे खूप मोठं आहे. ती तिच्या स्थानामध्ये आहे. जेव्हा ही तिच्या स्थानामध्ये येईल, तेव्हा हिच्या छत्रछायेखाली संपूर्ण कुटुंब, परिवार, त्याचं पालन-पोषण मोठं हे सगळं होणार आहे आणि एका चांगलं काहीतरी करण्याचं तुमचं हे आहे. तुमचं नातं खूप गॉड गिफ्टेड आहे, ब्लेस्ड आहे. तर या नात्यामध्ये दोन्हीही बाजूनी तुम्ही विचार करून जे काही तुम्ही करताय किंवा निर्णय घेताय किंवा काहीही चुका करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे जाताय, तर थोडंसं तुम्हाला इथं महाकाली थांबवतायत. महाकाली तुम्हाला सांगतायत अगदी खूप छान म्हणजे झालेल्या काही गोष्टी असतात त्या सोडून देऊन पुढे जायचंय. त्याचमध्ये अडकून पडायचं नाहीये. आणि ही एक सुरुवात आहे. एक पाऊल तेच इथं तुम्हाला महाकाली सांगतायत. महाकाली तुम्हाला हेच सांगतायत, की एक शून्यातून जी सुरुवात आहे, म्हणजे द फूल. द फूल म्हणजे भलेही तुम्हाला पाठीवरून वार झाले, तुम्हाला दुखवलं गेले, तुम्हाला त्रास दिला गेलाय किंवा काहीही. मग असं एखादं नातं आहे बाबा, असं पण आहे. या दोन्ही बाजूंनी तुम्हाला इथं सांगितलं जातं. असं एखादं नातं आहे जे खूपच असं हेवी आहे तुमच्यासाठी, की तिथं नाही आहे. तिथं तुम्ही नाही थांबू शकत. 2 इथं मेसेज तुम्हाला दिले जात आहेत. एक असंही आहे जिथं तुम्ही असं काही सहन करताय, की ते आता सहन करण्याच्या पलीकडं गेलेलं आहे आणि त्यातून तुम्हाला एक्झिट घ्यायलाच हवी आहे. किंवा ते नातं असेल किंवा एखादं असं काम असेल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही असाल, जिथनं तुम्हाला एक्झिट घ्यायलाच लागेल. कारण तिथून तुम्ही शून्यातून वर हे करणार आहे, सुरुवात करणार आहे. 2 मेसेज तुम्हाला ह्या दिले गेले. एक रिलेशनवर आहे आणि एक असं आहे नातं जे तुम्हाला जबाबदाऱ्यांमध्ये हे करते किंवा नको त्या फर्माईशीमध्ये, नको त्या चुकीच्या इंटेन्शन खाली ती नाती जखडली गेलेली आहेत. मला इथं नात्यांवर खूप हे दिसते. तर अशा नको त्या म्हणजे जिथं तुम्हाला म्हणजे अगदी नाही आहे तुम्हाला जिथं आनंदच मिळत नाहीये, समाधानच मिळत नाहीये, जिथं तुम्ही ते हेच करत नाहीये, तिथं सुद्धा तुम्ही थांबून चूक करताय. आणि जे खरंच पवित्र आहे, छान आहे, ज्याची चूक माफ केली तर आयुष्याचं सोनं होईल. अशी 2 हे आहेत.
तर ते तुम्हाला त्यातले दोन्हीमधलेही बॅलन्स तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे नाही आहे, खरंच चुकीचं आहे, ते तुम्हाला सोडायचं आहे. म्हणजे खरंच तुम्हाला अशा आतून इंट्युशन्स येत आहेत, छान वाटतंय, जिथं तुम्हाला आनंद आहे, समाधान आहे, "हां बाबा, ही चूक एक माफ केली, तर आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, खूप भविष्य खूप सुंदर आहे," असं तुम्हाला फील होते, फीलिंग येते, तर ते तुम्हाला करायचं आहे. इथं तुम्हाला त्यामुळे तुम्हाला दोन्हीही चुका महाखाली करू देणार नाही. दोन्हीही चुका करून देणार. जिथं चुकीचं आहे ते तुम्हाला थांबूही देणार नाहीत आणि जे चुकीचं नाही आहे, खरंच तुम्हाला तिथं थांबणं गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे, ते तुम्हाला करूच देणार आहेत. ते तुमच्याकडनं होणार आहे, असं इथं महाकाली तुम्हाला सांगतायत. मग ते कोणतंही असू दे, तुमचा जॉब असू दे, तुमचं नातं असू दे आणि कोणत्याही ह्याच्यामध्ये तुमचा बिझनेस असू दे, काहीही असू दे, जे तुम्ही करताय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण तुम्ही एक हायर पर्सनॅलिटी आहात, हायर म्हणजे क्वीन ऑफ वॉन्ड्स, क्वीन आहात तुम्ही, राणीसारखं तुम्हाला त्यांना ठेवायचं आहे. आणि मग तुम्ही असं चुकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये अडकूनही राहायचं नाही आणि एखादी छान खूप गोष्ट आहे तर ती सोडायची नाही आहे, कारण ती तुमच्यासाठीच बनली आहे. थँक यू महाकाली. तर हार्डवर्क इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते बघा. कारण ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, तर शून्यातून जग निर्माण करणं त्याच्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी. या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, तुम्हाला कष्ट करायचं आहे. तुम्ही केलंय आणि आताही तुम्हाला तुमचे हार्डवर्क केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे, त्याचं फळ मिळण्याची तुम्हाला वेळ आली आणि ते फळ मिळण्याच्या वेळी तुम्ही हे करायचं नाही, एक्झिट घ्यायची नाही. जे पहिल्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, की जिथं तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ द्यायचं आहे, तुम्हाला फळ मिळायची वेळ आली आहे, तिथं तुम्हाला एक्झिट घ्यायची नाही आहे. आणि जिथं तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितलं, जी नवीन सुरुवात आहे. नवीन सुरुवातांनी ही फ्रूट मिळण्याची वेळ. म्हणजे तुम्हाला जर एक खूप कंजेस्टेड ठिकाणी तुम्ही आहात, जिथं तुमची ऊर्जा ब्लॉक होते, तुमची शक्ती ब्लॉक होते, तिथून तुम्ही एक नवीन सुरुवात करायची, तिथं हार्डवर्क करायचं आणि तुम्हाला तिथं फळ मिळतंय. या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी ॲज अ बॅलन्स आहे. म्हणजे जिथं तुमची ऊर्जा, जिथं तुमची एनर्जी थांबते, जिथं तुमची एनर्जी घेतली जाते किंवा तुम्हाला हा मेसेज कनेक्ट होते, त्या त्या व्यक्तींनीच आहे. कारण मला 2 एनर्जी कनेक्ट होत आहेत आत्ता यावेळेला. त्यामुळे हे दोन्ही मेसेज तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर हार्डवर्क केलं असेल, तुम्ही हार्डवर्क करण्याची तुमची तयारी आहे, तुम्ही करू शकताय. त्यामुळे तुम्हाला कोणतीही चूक अशी करू देणार नाहीत महाकाली. कारण तुम्ही दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. फक्त जिथं तुम्हाला त्या हात धरणार तुमचा. जिथं थांबायचं तिथं थांबायचं आहे आणि जिथं थांबायचं नाही त्या हाताला धरून तुम्हाला बाहेर काढणार. हे एवढा हा विश्वास तुम्ही फक्त महाकालींवर ठेवायचा आहे. त्यामुळं ह्या दोन्हीही मेसेज तुमच्यासाठी खूप मोठं एक हे आहे. ते थोडंसं तुम्ही त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे किंवा विचार करायचा आहे. ते तुम्हाला सांगितलं जाते. मी काय म्हटलं तुम्हाला, हा महाकालींचा मेसेज आहे. महाकाली तुम्हाला बॅलन्स्ड करतायत. जिथं तुम्हाला खरंच राहायचं आहे, तिथं त्या तुम्हाला आनंदाने हे करू देणार, तुम्हाला शक्ती देणार, तुम्हाला माणूस त्यांनी दिलेला आहे, देणार आहे. आणि जिथं तुम्हाला खरंच जिथं तुम्हाला नाही आहे, ते तुमच्यासाठी स्थान नाहीच आहे किंवा ते तुमच्यासाठी योग्यच नाही आहे. तिथून त्या तुम्हाला अगदी हाताला धरून छानपणे बाहेर काढणार. नाही ना तुम्ही ऐकला तरी सुद्धा फटके देणार तुम्हाला. इथं हाही मेसेज आहे. कारण ज्या गोष्टी आपल्यासाठी, तुमच्यासाठी काय चांगलं आहे किंवा काय बरोबर काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या अगोदर आईला माहीत असतात, महाकालींना माहीत असतात. त्यामुळं त्या योग्य वेळी जिथं जे काही कट करायचंय ते तिथं करतात आणि ते त्या करणार आहेत. म्हणूनच तुम्हाला कोणतीही चूक त्या करू देणार नाहीयेत. मेसेज हाच आहे, की महाकाली तुम्हाला कोणतीही चूक करू देणार नाही. त्या तुम्हाला अगदी अपसुख सगळ्यामध्ये सुखही देणार आहेत, वॉन्ट्सही देणार आहेत आणि तुमची सगळ्या आयुष्यात म्हणजे एक नवीन छान अशी जबरदस्त सुरुवातही तुमच्या आयुष्याची करून देणार आहेत. ओके. थँक यू सो मच. कशी वाटली तुम्हाला ही रीडिंग? हे नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. कोणाशी रेझोनेट झालं तेही सांगायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता. ओके. थँक सो मच. तुमच्या गुड हेल्थसाठी आहे हा मेसेज. म्हणजे तुमची जिथं खरंच एखाद्या डिस्कस्टिंग मी तुम्हाला म्हटलं की नाही, डिस्कस्टिंग ह्याच्यामध्ये तुम्ही थांबलाय, जिथं तुमच्या हेल्थवर परिणाम होतोय, जिथं तुम्हाला आनंद नाही, समाधान नाही आहे, पण तुमच्या हेल्थवर परिणाम होतोय, मानसिकरित्या तुम्ही तुम्ही खचलं जाताय किंवा तुम्हाला त्रास होतोय, त्या सगळ्या ह्याच्यातून जे तुमच्यासाठी चांगलं नाही आहे, त्या सगळ्यातून महाकाली तुम्हाला बाहेर काढतायत आणि ते चूक म्हणजे त्या एकदा कंजेस्टेड ह्याच्यामध्ये त्या तुम्हाला नाही राहू देणार. कारण चूक तुमची काय आहे, तुम्हाला सोडवत नाही आहे. तुम्हाला सोडवत नाही तर त्या सोडवतायत. हा मेसेज आहे
आणि एक दोन्ही ह्याचे मेसेज दिलेले आहेत मी. नक्की मला सांगायचं कमेंट करून रीडिंग कशी वाटली. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छान छान लिंकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.